नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत कढी गोळे। त्यासाठी मी घेतलेला आहे 1 ग्लास ताक आहे माझ्याकडे, तुम्ही दही पण घेऊ शकता। कढीसाठी लागणार आहे बेसन आणि गोळे करणार आहोत त्यासाठी लागणार आहे एक 8 तास भिजवलेली हरभऱ्याची डाळ। आणि त्या फोडणीसाठी साहित्य आहे हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण, जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीर। सर्वात प्रथम मी मिक्सरला वाटण करून घेणार आहे। वाटणात थोडा सुका कढीपत्ता घालते, अद्रक, लसूण, ह्या हिरव्या मिरच्या आणि जिरे हे वाटून घ्यायचं आहे। वाटण झालं आहे, पण आपल्याला हे सर्व वाटण कढीला नाही टाकायचं आहे। त्यातलं एक मोठा चमचा भरून वाटण मी ह्याच्यासाठी काढते, आपल्या फुनक्यांसाठी काढून घेते, कढी फुनक्यांसाठी। आता आपण कढीची तयारी करूया। तर या ताकात मी बेसन घालणार आहे आणि बेटाने छान बीट करून घ्यायचे। हे छान बीट करून झालंय, आता आपण फोडणी करून घेऊया। फोडणीला घालायचे तेल, मोहरी छान तडतडू द्यायची आहे। घालूया हिंग आणि आपण जे वाटण करून घेतलंय ते वाटण घालायचे। ताजा हिरवा कढीपत्ता घालायचा आहे, छान फ्रेश कढीपत्ता। पाणी घालायचं आहे त्यात 2 ग्लास। त्या कढीला आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। थोडी साखर घालायची, 3 चमचे साखर। आणि हिला आता थोडंसं मंद गॅसवर उकळू देऊया। तोपर्यंत आपल्याला कढी गोळे करायचे आहेत। गोळ्यांसाठी ही जी डाळ भिजवली आहे ही डाळ मी मिक्सरला आता दळून घेते। हे दळताना पाणी कमी घालायचं आहे, जेणेकरून याचे आपण जे कढी गोळे सोडणार आहोत ते पसरणार नाही कढीमध्ये टाकल्यावर। आता वाटण घेतलेलं वाटण यात घालायचं आहे, थोडी कोथिंबीर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला छान एकजीव करून घ्यायचं आहे मस्त। कढीला उकळायला आहे। आता आपण हे जे मिश्रण करून घेतलं आहे छान, त्याचे असे छोटे छोटे गोळे करून आपण आपल्या उकळत्या कढीत सोडायचे। सगळे गोळे सोडून झाले आहे। उकळू द्यायचं आहे, गॅस कमी करायचा नाही, बंद करायचा नाही, फुल गॅस राहू द्यायचा, जेणेकरून वडे छान अखंड असे छान राहतील, गोल गोल जसे सोडलेत तसे। हे पहा मस्त झालेत कढी गोळे। आता आपण यावर कोथिंबीर घालून देऊया। अलगद चाळायचं आहे त्यांना। कढी गोळे पूर्णपणे रेडी झाले आहेत। खूप सुंदर डिश आहे ही। कढी गोळ्यांची रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। कढी गोळ्याची रेसिपी तयार। थँक्यू।